102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात गहू आणि हरभरा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर आणि डॉक्टर सुरेश नेमाडे यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली चर्चा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गहू आणि हरभरा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रमोद मगर आणि डॉक्टर सुरेश नेमाडे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि मंडळी, त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात की गहू आणि हरभरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या कोणकोणत्या बाबी असतात याविषयी. तर सुरुवातीला सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. 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 नेमाडे सर, मला सांगा की गहू आणि हरभरा व्यवस्थापनामध्ये सर्वात महत्त्वाची नक्की कोणती बाब म्हणता येईल? मॅडम, फार अगदी चांगला प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. आपल्याला माहीत आहे की रब्बी हंगामामध्ये आपल्या विदर्भातील मुख्य पीक जर कुठले असेल तर ते गहू आणि दुसरा हरभरा. ह्या पिकाची निवड करत असताना सर्वात महत्त्वाची बाब पहिले तर एक येते की संबंधित शेतकऱ्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे. मुबलक पाणी असेल तर अशा शेतकऱ्यांनी गव्हासाठी निवड करावी. आणि अपुरं पाणी असेल, म्हणजे फार पाण्याची रेलचेल नाही, तर अशा शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची निवड करावी. दुसरी बाब, हरभरा पीक निवड करत असताना एक उद्देश आपला सफल होते, पिकाची फेरपालट. तर पिकाची फेरपालट हरभरा पीक जर घेतलं तर एक चांगलं त्या ठिकाणी बेवड म्हणतात त्याला आपण, नेक्स्ट जे क्रॉप आपण घेणार आहे पुढच्या हंगामामध्ये, त्यासाठी जमिनीच्या सुपीकतेच्या अनुषंगाने आपली जमीन एक चांगली त्या ठिकाणी उपजाऊ करण्यासाठी मदत होते. तर आपण जो प्रश्न विचारलेला आहे की कोणती बाब महत्त्वाची आहे, तर गहू आणि हरभरा हे दोन्ही पिकं रब्बी हंगामाची आहे आणि याला थंडीची सर्वात जास्त आवश्यकता राहते. मग थंडीचा कालावधी त्याच्या फुलाच्या अवस्थेमध्ये मॅच होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची पेरणीची वेळ ही अतिशय महत्त्वाची बाब त्याच्यामध्ये येते. म्हणजे जर आता सांगायचं झालं, गहू जर पेरणी करायची असेल तर वेळेवर गहू पेरणीची वेळ नोव्हेंबरचा पहिला 15 आणि उशिरात उशिरा मग 15 डिसेंबरपर्यंत. पण आपण पाहतो की शेतकऱ्यांचं शेत जेव्हा खाली होते, जेव्हा पराठी उलंगवाडी होते, त्यावेळेस शेत जमीन तयार करून त्या ठिकाणी काही शेतकरी गहू पेरण्याचा सुद्धा विचार करतात. तर हे अगदी चुकीचं आहे. पेरणीची वेळ साधणं अतिशय महत्त्वाचं आहे. हरभऱ्याच्या बाबतीतनी पेरणीची वेळ तितकीच महत्त्वाची आहे, कारण हरभऱ्यामध्ये साधारणतः 15 ऑक्टोबरपासून हरभरा पेरता येते तर 15 नोव्हेंबरपर्यंत. त्याच्यानंतर शक्यतोवर हरभरा आपण पेरू नये असं शेतकरी बांधवांना सांगतो. आणि ही बाब पेरणीची वेळ ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलेल.
पण सर होतंय काय की आपण बघतो रस्त्याने येता जाता दिसतंय आपल्याला की जो गहू आहे तुम्ही सांगितलं की या वेळेतच आपण पेरणी करायला पाहिजे तरच उत्पादन चांगलं येऊ शकतं. पण अनेक शेतकऱ्यांनी काय केलंय की आता मी बघते आहे की फक्त हितभर त्यांचा गहू झालेला आहे, म्हणजे त्यांनी खूप उशिरा पेरणी केलेली आहे. मग अशा वेळी काय करायचं शेतकऱ्यांनी की त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, काय सांगता येईल? नाही मॅडम, कसं आहे, पेरणीची वेळ अतिशय महत्त्वाची आहे. त्याला पर्याय काही ठरू शकत नाही. आता उशिरा पेरणी केली तर निश्चितपणे त्या ठिकाणी उशिरा पेरलेल्या गव्हाला त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो की थोम करत नाही गहू, म्हणजे त्याला काय म्हणतात टिलर्स, त्याला फुटवे लागण्याचं प्रमाण कमी होते. मग अशा परिस्थितीमध्ये उशिरा जर गहू पेरणी करणारा शेतकरी असेल तर त्यांनी एक पथ्य पाळावं लागते. त्याला टिलर्स म्हणजे त्याला फुटवे लागण्याचं प्रमाण कमी होते. थंडी चांगली असली तर फुटवे लागण्याचं प्रमाण चांगलं राहते आणि झाडाची एकरी हेक्टरी संख्या अधिक प्रमाणात राहते. जे शास्त्र सांगते की एका हेक्टरमध्ये साधारणतः 22 लाख गव्हाच्या ओंब्या आपल्याला मिळाल्या पाहिजे. मग हे एवढं प्लॅन्ट पॉप्युलेशन झाडाची संख्या राखण्यासाठी त्याला एकरी 40 किलो पेरावं लागते. 40 किलो पेरल्यानंतर एका गव्हाच्या बियामधून जे झाड निघते त्याला फुटवे आजूबाजूनं येते. 6-7 फुटवे तरी त्याला निदान येतात. पण थंडी उपलब्ध झाली नाही तर हे फुटव्याची संख्या कमी होते. मग अशा याच्यामध्ये ज्या ठिकाणी तो 40 किलो बियाणं एकरी वापरणार आहे गव्हाचं, त्या ठिकाणी 10 किलो बियाणं त्याला जास्तीचं वापरावं लागेल, जेणेकरून झाडाची संख्या वाढवण्यासाठी त्याची मदत होईल. मगर सर मला सांगा की आता उशिरा पेरणी केलेली आहे, ठीक आहे, मग या गोष्टीचा या पिकांवर म्हणजे रोग आणि किडीच्या संदर्भात बोलते मी, काही परिणाम होतो का? निश्चितपणे पिकांची पेरणीची वेळ ही कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये तसेच तण व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असते. तर त्या अनुषंगाने जर आपण सद्य परिस्थितीमध्ये रब्बी हंगामातील जी आपली प्रमुख पिकं आहेत त्यामध्ये हरभरा आणि गहू या पिकांचा जर आपण विचार केला आणि सद्य परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर गहू पिकावर आपल्याला आपलं जे पीक आहे हे लागवड करून जेमतेम एक महिना ते 15 दिवस एवढा कालावधी झालेला असेल. किंबहुना सरांनी जसं सांगितलं की बरेच शेतकरी जसं शेत रिकामं होईल तसं गहू पिकाची लागवड ते करतात. तर या अनुषंगानं गहू पिकावर येणाऱ्या ज्या प्रमुख किडी आहेत त्यामध्ये खोडकिडा आणि मावा ह्या 2 किडी आपल्याला गहू पिकावर दरवर्षी आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव करताना दिसतात. तर त्या अनुषंगानं खोडकिडीचा प्रादुर्भाव आपला गहू सर्वसाधारणपणे ओंबीवर असताना आढळून येतो. अशा अवस्थेमध्ये आळ्या ज्या आहेत त्या रोपट्यांच्या गाभ्यामध्ये शिरून त्या गाभा पोखरतात आणि तो गाभा पोखरला गेला की परिणामी त्या रोपट्यांचा आतील भाग हा वाळतो आणि एकंदरीत मग ते झाड तिथं वाळायला सुरुवात होते. हा जो प्रादुर्भाव असतो हा खोडकिडीचा असतो. तर या किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते पिकाची पेरणी शिफारशीत वेळेनुसार होणं खूप गरजेचं आहे. जर पेरणी जर आपली वेळेवर झाली नाही तर या खोडकिडीचा उपद्रव मात्र तिथे वाढतो. त्या व्यतिरिक्त रासायनिक जी खतं आहेत त्यांचासुद्धा संतुलित वापर होणं अतिशय गरजेचं आहे. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू न देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये संवेदनशील अवस्थेमध्ये जर पाणी कमी पडू दिलं नाही, पाण्याचा ताण पडू दिला नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला किडीचं तिथे व्यवस्थापन करण्यात मदत मिळते. आणि या खोडकिडीच्या किंवा मावा किडीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर गहू पिकावरती मावा किडीच्या व्यवस्थापनाकरता केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी शिफारशीत केलेलं थायमिथॉक्झॅम 25% WG 1 ते 1.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपल्याला फवारणी करता येईल. किंबहुना खोडकिडीच्या सुद्धा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून क्विनॉलफॉस 25% प्रवाही सर्वसाधारणपणे 20 ते 40 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला या
केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करता येईल. तर गहू पिकावर सद्य परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या प्रमुख किडी आहेत. आणि रोगांचा जर आपण विचार केला तर या गहू पिकामध्ये तांबेरा, काजळी किंवा काणी रोग आपण त्याला म्हणतो, आणि पानावरील करपा या प्रमुख रोगांची लागण आपल्याला होताना दिसते. तर एकंदरीतच तांबेरा जो रोग आहे हा बुरशीजन्य रोग आहे. आणि या रोगामुळं पानं आहेत किंवा खोडांवरती आणि ओंब्यांवरती आपल्याला विखुरलेले नारंगी रंगाचे फोड आलेले दिसतात, जे पुढं काळे पडतात. आणि या फोडांमध्ये बुरशीची बीजे असतात आणि ती बुरशीची बीजे आपल्या शेतामध्ये पडली की परत त्या रोगाचा प्रसार हा वाढत राहतो. तर अशा या रोगाच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीनुसार प्रोपिकोनॅझोल 25% प्रवाही सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर 9 ते 10 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये आपल्याला तिथे फवारणी करता येऊ शकते. त्याचबरोबर काजळी किंवा कानीसारखा जो रोग आहे तर हा एकंदरीतच बियाण्याद्वारे पसरणारा रोग असतो. त्या अनुषंगाने या गव्हाचं जे बियाणं आहे त्याला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याला जे शिफारशीत कीटकनाशक जर आपण बघितलं तर कार्बॉक्झिन 37% DS सर्वसाधारणपणे 3 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात आपल्याला तिथे बीजप्रक्रिया करता येऊ शकते. किंवा पानावरील करपा हा जो रोग आहे त्या रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून टेबुकोनॅझोल 38.39% प्रवाही या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला शिफारशीत मात्रा घेऊन प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये वापर तिथे करता येऊ शकतो. तर हे झालं गहू पिकावरील प्रमुख किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून. आता हरभरा पीक जे आपलं रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून आपण त्याला बघतो, तर या हरभरा पिकामध्ये आपण जर बघितलं तर सर्वदूर सध्या हरभरा पीक हे आपलं फुले लागण्याच्या ते घाटे लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. तर या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी घाटे अळी या किडीच्या सर्वेक्षणाकडे म्हणजे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. कारण या किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर सर्वसाधारणपणे एक अळी म्हणजे घाटे अळीची एक अळी तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 30 ते 40 घाट्यांचं नुकसान ती करत असते. आणि त्यामुळं पीक फुलोरा अवस्थेत असल्यापासून या किडीचा प्रादुर्भावही आपल्याला जास्त प्रमाणात दिसत असतो. तर त्या अनुषंगानं आपलं हरभरा पीक फुलोरा अवस्थेत आलं की लगेच आपण सुरुवातीच्या काळामध्ये 5% निंबोळी अर्क किंवा नीम आधारित कीटकनाशक आझाडायरेक्टिन 300 ppm या प्रमाणामध्ये शिफारशीत कीटकनाशकांचा वापर करू शकतो. हेक्टरी आपण 20 पक्षी थांबे आपल्या या हरभरा पिकामध्ये आपण उभारणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रासायनिक कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी या घाटे अळीची आर्थिक नुकसान पातळीसुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. जी आर्थिक नुकसान संकेत पातळी जी आहे ती 1 ते 2 अळ्या प्रति मीटर ओळ किंवा 5% कीडग्रस्त घाटे ही या किडीची आर्थिक नुकसान पातळी आहे. आणि ही अवस्था ही पातळी जर पार केलेली असेल किडीनं तर अशा परिस्थितीमध्ये शेवटचा पर्याय म्हणून आपण केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या शिफारशीत कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण तिथे करू शकतो. परंतु तत्पूर्वीही जैविक कीड व्यवस्थापनाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर HANPV हेलिकोअर्पा आर्मिजेरा न्यूक्लिअर पॉलीहेड्रोसिस व्हायरस हा जो घाटे अळीचा विषाणू आहे या विषाणूजन्य कीटकनाशकाचं सर्वसाधारणपणे 500 रोगग्रस्त आळ्या प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण त्याची फवारणी केली आणि फवारणी करण्याच्या पूर्वी या फवारणीच्या द्रावणामध्ये अतिनील किरणांपासून त्याची जी टिकाव धरून ठेवण्यासाठी त्या जैविक कीटकनाशकाचा टिकाव धरून ठेवण्यासाठी अर्धा लिटर पाण्यामध्ये 50 ग्रॅम रानीपॉल टाकून हे द्रावण आपण चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यातली 1 मिली प्रति लिटर प्रमाणं त्या अर्कामध्ये मिसळून आपण फवारणी जर केली तर जैविक पद्धतीनं आपल्याला घाटे अळीचं व्यवस्थापन घाटे अळीच्या विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर करून आपल्याला प्रभावीपणे करता येतं. आणि त्यानंतर मग रासायनिक कीटकनाशकं जसं मी आपल्याला म्हटलं त्यामध्ये क्विनॉल्फॉस 25% प्रवाही 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा लॅम्ब्डासायलोथ्रिन 5% EC 15 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा फ्लूबेंडियामाइड 39.35% SC 2 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा फ्लूबेंडियामाइड 8.33%
अधिक डेल्टामेथ्रिन 5.56% SG 5 मिली प्रति 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा वापर आपण करू शकतो. आणि शेतकरी बांधवांना माझी एवढीच नम्र विनंती राहील की किडींचा प्रादुर्भाव हा आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यावरच त्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. तत्पूर्वी निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्क यासारख्या वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करावा, जेणेकरून कीड व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि रोग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांना अवाजवी खर्च आपल्या या पीक संरक्षणावर त्यांचा होणार नाही. सर, आपण ही चर्चा अशीच पुढे चालू राहू देऊया. सर, मला काय वाटतं की आपण बघतोय की अनेक ठिकाणी हरभरा जो आहे तो आता म्हणजे फुलावर आलेला आहे, कुठे कुठे घाटे पण धरायला आलेले आहेत. मग अशा वेळी नक्की शेतकऱ्यांनी त्यांच्या त्या हरभरा पिकाचं कसं व्यवस्थापन करावं? म्हणजे व्यवस्थापन म्हणजे पाण्याची आता पाळी द्यायला चालेल का, किंवा मग खतही द्यायला चालेल का, काय सांगता येईल? अगदी बरोबर आहे मॅडम. हरभरा पीक ज्या ठिकाणी फुलाच्या अवस्थेमध्ये आहे असे शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी हमखास ओलीत करावं. ओलीत जर केलेलं असेल तर वापसा आल्यानंतर अशा फुलाच्या अवस्थेमध्ये हरभरा पिकावर 13-0-45 या विद्राव्य खताचा 1% फवारा म्हणजे 100 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. त्याच्या सोबतीला त्या ठिकाणी जर सूक्ष्म अन्नद्रव्य देता आले, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्पेशल याच्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य तयार केलेले आहे. कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क केला तर ते कृषी विज्ञान केंद्रातून आपल्याला काही नॉमिनल किमतीमध्ये उपलब्ध होईल. तर त्यासाठी साधारणतः 50 मिली प्रति 10 लिटर पाणी हे मायक्रोन्यूट्रियंट आणि त्याच्या सोबतीला आपण जे म्हटलं 13-0-45 हे विद्राव्य खत हे जर दिलं तर निश्चितपणे हरभऱ्यामध्ये घाटे लागण्याचं प्रमाण, त्याचबरोबर घाटे भरण्यासाठी चांगली मदत त्या ठिकाणी होते. हरभऱ्याचा जो दाणा आहे तो जरा टपोरा होण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का सर? नाही, हरभऱ्याचा दाणा टपोरा होण्यासाठी तर असं कुठलं उपाय करता येईल असं नाही. त्याचं कारण असं आहे की हरभऱ्याचं स्वतः जे त्याचं व्हेरायटल कॅरेक्टर आहे, जे अंगचा गुण आहे. आता आपण म्हणतो जसं विजय हरभरा आहे, तर विजय हरभऱ्याचा जो घाटा आहे, दाणा आहे, वाळल्यानंतर 100 दाणे मोजले तुम्ही तर 15 ते 16 ग्रॅमच भरते. त्याला किती खाऊ पिऊ घातलं तर त्याचं वजन वाढेल असं नाही होते. ते म्हणजे त्या व्हेरायटीचा तो गुण आहे. आता आपलं जॅकी 92-18, तर ह्या जॅकी 92-18चे 100 दाणे जर तुम्ही मोजले वाळलेलं हरभरा वाळल्यानंतर, तर ते 100 दाणे त्या ठिकाणी तुम्हाला 25 ते 26 ग्रॅमच्या रेंजमध्ये त्या ठिकाणी भेटेल. तिकडे काबुली हरभरा, V2 हरभरा, त्यानंतर तो तिकडे तो 4 नंबरचा हरभरा, त्याला काबुली 4 म्हणतो आपण, ज्याला डॉलर काही शेतकरी म्हणतात. तर हा डॉलर हरभरा जर तुम्ही त्याचे 100 दाणे मोजले तर 52 ते 55 ग्रॅमपर्यंत ते 100 दाणे भरते. तर हे आहे. परंतु एक बाब त्याच्यामध्ये आवर्जून करणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस खत त्या ठिकाणी खताचा अभाव झाला, विशेष म्हणजे 20 रंगाच्या अन्नद्रव्यापैकी त्या ठिकाणी पालश या अन्नद्रव्याची कमतरता जर पिकाला झाली तर अशा परिस्थितीमध्ये त्या दाण्याचं वजन आकार कमी होऊ शकते. तर आपल्याला खबरदारीचा उपाययोजना म्हणून मगाशी मी फवारणी करताना सांगितलं की हरभरा पीक फुलाच्या अवस्थेत असताना 13-0-45 या विद्राव्य खताचा फवारा द्यावा. म्हणजे त्याच्यामध्ये 45% ह्या पालाश आहे. ह्या पालाशचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी दाण्याचं वजन आकारमान वाढवण्यासाठी कामाचं राहते. सोबतच त्याच्या सोबतीला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं शिफारशीमध्ये जिब्रेलिक ॲसिड या संजीवकाचा सुद्धा वापर ज्यावेळेस घाटेमध्ये दाणा पक्व होत असते त्यावेळेस जर फवारणी केली जिब्रेलिक ॲसिडची, साधारणतः 3.5 ग्रॅम प्रति एकर ह्या प्रमाणात 90% जिब्रेलिक ॲसिड असलेलं संजीवक त्या ठिकाणी जर फवारणीमध्ये केलं तर दाण्याचं वजन आकार वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होते. काढणीच्या वेळेस म्हणजे कसं आहे
की प्रत्येक वाणाचा हरभऱ्याचा परिपक्वतेचा कालावधी ठरलेला आहे. एखाद्या वेळेस काय होते की हरभऱ्याला सतत जर पाणी देत गेलं तर त्याचा परिपक्वतेचा कालावधी लांबते. आता साधारणतः 90-95 दिवसामध्ये हरभरा तयार होऊन जाते. जर त्याला पाणी सतत देत राहिले तर तो हरभरा हिरवा राहते आणि त्याचा कालावधी लांबते. परंतु परिपक्वतेचा कालावधी वाणानिहाय विचारात घेऊन आपण त्याचं कापणी करणं गरजेचं आहे. अन्यथा काय होते, हरभऱ्यामध्ये त्या ठिकाणी घाटे गळण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. किंवा एखाद्या अवकाळी वातावरणाची परिस्थिती निर्माण झाली, त्या ठिकाणी गारपिटीसारखं किंवा हवाधुंद, पाऊस असं जर झालं तर त्याच्यामध्ये आपण बरेचदा आपण पाहतो की हरभरा काढणीला येते आणि एखाद्या गारपीट आणि हवाधुंद नेमकं आपण म्हणतो त्या मार्च महिन्यामध्ये तिकडे होळीच्या पिरियडमध्ये आपल्याला आपल्या भागामध्ये पाहायला मिळते. तर तशा वेळेस पूर्ण झाडाचा हरभरा, तयार झालेला हरभराचे घाटे पूर्ण जमिनीवर गळतात. तर ही खबरदारी विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी परिपक्व होताबरोबर विनाविलंब हरभऱ्याची काढणी करून घेतली पाहिजे. त्याचं मळणी केली पाहिजे व्यवस्थितपणे आणि त्याला ऊन देऊन त्याच्यामध्ये ओलावा 12 ते 14% राहील अशा पद्धतीनं ऊन देऊन त्याला साठवणूक केली पाहिजे. सोबतच गव्हाच्या संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर गव्हामध्ये काही वाणं असे आहे, AKW 1071 सारखं वाण आहे. तर अतिशय सरबती वाण आहे, गव्हाची पोळी चांगली लागते, सर्व गोष्टी बरोबर आहे. परंतु त्याचा परिपक्वतेचा कालावधी झाल्यानंतरही जर आपण तो गहू काढला नाही तर अशा परिस्थितीमध्ये गव्हाचे दाणे झडण्याची शक्यता तिथं राहते. तर म्हणून परिपक्व होताबरोबर त्या ठिकाणी कापणी करणं, व्यवस्थितपणे त्याची मळणी करणं हे आवश्यक झालेलं आहे आणि त्यासाठी हवामानाचा अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. सर, मागील वर्षी काय झालेलं की सरबती गहू जो आहे तो तुम्ही सांगितलं आता की पोळी अगदी छान येते सरबती गव्हाची, पण काही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी गहू काढल्यानंतर तो गहू काळा पडला. त्याचं काय बरं कारण सांगता येईल? नाही, काळा पडण्याचा हा प्रकार ते थोडंसं गहू ओलसर असताना साठवल्या गेला तो होते. गव्हाला ज्यावेळेस गहू दुधाच्या अवस्थेमध्ये असते, मिल्की स्टेज म्हणतात त्याला, तर दूध अवस्थेमध्ये असताना गव्हा त्या ठिकाणी जर पाऊस झाला, अवकाळी पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी गव्हाचा कलर फिक्का पडते, पांढुरका होते, काळा पडत नाही गहू. जनरली तो पांढुरका होते, डिस्कलर होते तो. आणि मग अशा कलर गेलेल्या गव्हाला, पांढुरका पडलेल्या गव्हाला बाजारातनी मागणी राहत नाही किंवा मग त्याची पोळी चांगली होत नाही. त्याचा ते आपण म्हणतो ना इऱ्या गेला म्हणतो त्याला, म्हणजे ते स्टिकीनेस त्या कणकेमधला ते राहत नाही. तर असा गहू जो आहे तो आपण ह्या पावसामुळे खराब होते तो. आणि विशिष्ट अवस्थेमध्ये कधीही पाऊस आला तर खराब होत नाही तो. दुधाच्या अवस्थेमध्ये गव्हाचा दाणा आपण जर तोडून पाहिला तर त्यातून दूध पांढरं निघते. ह्या अवस्थेमध्ये खास करून जर अवकाळी पाऊस झाला तर गहू पांढरा होते, पांढरा होतो, काळा नाही होत. काळा नाही होत. काळा गहू हा ते फोर्टिफाईड गहू म्हणून काळा गहू चलनातनी आहे. परंतु मागं निफाड सेंटरने सांगितलं होतं की हे फोर्टिफाईड गहूमध्ये विशेष असं काही नवीन नाही आहे. हा रंगानं फक्त काळा आहे, विशेष त्याच्यामध्ये अन्नसत्व किंवा जीवद्रव्य आहे अशातला भाग नाही. निफाडच्या गहू संशोधन केंद्राने त्याच्यावर क्लेरिफिकेशन दिलेलं होतं. बरं, तर सर आज आपण इथे आलात आणि गहू आणि हरभरा व्यवस्थापन या विषयावर अगदी आमच्याशी व्यवस्थित चर्चा केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. 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 शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गहू आणि हरभरा व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर आणि डॉक्टर सुरेश नेमाडे यांच्याशी भावना कांबळे यांनी केलेली चर्चा ऐकलीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.
माहितीचं वावर किसान वाणी. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी